नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमधल्या एका आदिवासी पाड्यामध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपली स्वतःची 6 पोटची मुलं जी आहेत ती विकलेली आहेत असा गंभीर प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर आपल्याबरोबर आहेत। खोसकरजी, खरं तर तुमचा विधानसभा मतदारसंघ आहे त्र्यंबकेश्वर, तर त्र्यंबकेश्वरमधल्या सगळ्या एका आदिवासी पाड्यामध्ये स्वतःच्याच आईने स्वतःची पोटची 6 मुलं विकलेली आहेत। काय नक्की नेमकं प्रकरण आहे? तुम्ही या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली आहे का? नाही, काल मला जी पेपरला बातमी वाटली टी व्हीला चालू असताना मी बघितलं आणि माझे सभापती मधुकर झोले त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं का वस्तुस्थिती खरं आहे असं लोक सांगतात आणि मग काय विकलं कसं विकलं तर मी समक्ष गेल्याशिवाय मला इथे काही कळणार नाही। परंतु बरेचसे आदिवासी मुलं आहे त्या ठिकाणी लोकभूमी आहेत आणि तिला वाटत असं अरे मुलांची घरी हेळसांड व्हायचं काय तिच्या डोक्यात असेल, पण हे असं करू नये ही आमची विनंती, कळकळीची विनंती की मुलं बाळं नसताना लोक दवाखाने डॉक्टर पेशंट हे ते करूनही सुद्धा मूलबाळ होतो आणि असे मुलं बाळ विकणं हे चांगलं नाही। खरं तर आदिवासी पाड्यामध्ये सोयीसुविधा अजून देखील पोहोचलेल्या नाहीत आणि आपण अनेक जवार असेल, मोखडा असेल, पालघर असेल, सोयीसुविधा भरपूर झालेल्या शासनाने दिलेले आहे। काही ठिकाणी आता बर्डीच्या पाड्यात सोयीसुविधा आहे परंतु अज्ञानपणा जास्त आहे। आता तू काही सुशिक्षित लोक 2 मुलावर 3 मुलं 12 मुलं होईपर्यंत जे काही ऑपरेशन करते ना कुटुंब कल्याणचं जे काही करते नाही नसबंदी त्याच्यामुळं आता त्यांनी पाहिजे एवढे मुलं होऊन आपण सांभाळतो का, आपल्याला सांभाळ होईल का, असंही काही त्यांच्या डोक्यात शंका असेल तर ते तर मी गेल्यानंतर त्याची शहानिशा करल आणि कुठं कुठं ते मुलं विकले काय विकलेचा पत्ता मिळून। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आमदार हिरामण खोसकर आपल्याबरोबर होते। हिरामण खोसकर यांनी सांगितलं की ही सगळी घटना जी आहे ती मला कालच कळालेली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये 6 मुलं स्वतःच्या आईने विकलेले हे प्रकरण आहे। त्या सगळ्या संदर्भात माहिती घेईन आणि त्या सगळ्या संदर्भातली माहिती घेऊन नंतर त्या संदर्भात काही कारवाई करायची आहे का या सगळ्या संदर्भात देखील विचार करेन असं मत जे आहे ते आमदार हिरामण खोसकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।